झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत अशा काही किचन टिप्स ज्यामुळे किचनमध्ये तुमचा टाईमही वाचेल आणि तुम्हाला खूप युजफुल अशा किचन टिप्स आहेत। त्याचसोबत जेवणाची चवही वाढवेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। टिप नंबर 1, लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्याला चिटकत नाही। मासे खाताना घशात काटा अडकल्यास 1-2 केळी खावीत। केळ्यांमुळे घशातील काटा निघण्यास मदत होते। टिप नंबर 3, काजू व इतर ड्रायफ्रुट्समध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2 ते 3 लवंगा टाका। यामुळे तुमचे ड्रायफ्रुट्स जास्त टिकण्यासाठी मदत होते। टिप नंबर 4, कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात। त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते। टिप नंबर 5, स्वयंपाक करताना जळालेले भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा। भांडी स्वच्छ होतील। टिप नंबर 6, बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने हात धुवून टाका। यामुळे तुमचे हात नरम राहतील। टिप नंबर 7, पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबाचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या, बरे वाटेल। टिप नंबर 8, घरातील कोणताही पंखा एक्झॉस्ट फॅन सुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन पुसून घ्या। टिप नंबर 9, भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याच्याबरोबर ठेवा। 2 ते 3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा। यामुळे भाजीला ओलसरपणा येणार नाही। टिप नंबर 10, कपड्यावरील तेलाचा डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडे पेट्रोल सोडा आणि नंतर ते कपडे धुवा। टिप नंबर 11, डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्यावर चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा। टिप नंबर 12, हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या। टिप नंबर 13, पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये। एकाच्या 2 वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात। टिप नंबर 14, तोंडात फोड झाल्यास एक बोट दुधावरील साईमध्ये बुडवा आणि त्या जागी लावा, त्यामुळे आराम मिळेल। टिप नंबर 15, लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा। वर्षभर लाल रंग राहतो आणि वर्षाचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून त्यात हिंग टाकून ठेवावे। टिप नंबर 16, पुरण शिजवताना डाळीसोबत 1 मूठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते। टिप नंबर 17, पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी बनवताना कणकेत किंचित सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात। टिप नंबर 18, शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो। टिप नंबर 19, पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीलाही कट चांगला येतो। टिप नंबर 20, मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्यासोबत लाडू करावेत। टिप नंबर 21, बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत। तूप कमी लागते, बेसन चटकन भाजले जाते, डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो, लाडू पचायलाही हलके होतात आणि खमंग होतात। टिप नंबर 22, गोड बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे। श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत
साखर भिजेल एवढेच दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे। टिप नंबर 24, आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळवून घालावा। सर्व आंबटपणा निघून जातो। आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळीच लागते। टिप नंबर 25, गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे। पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात। तर या व्हिडिओमध्ये आपण अशा काही टिप्स बघितल्या, त्यामुळे तुमचे किचनमधील काम सोपे होईल आणि झटपट होईल। त्यासोबत पदार्थांची चवही वाढेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।